मित्रांनो, सकाळी आपण याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता. बऱ्याच महिलांनी विचारलं की आम्ही फॉर्म भरू शकतो का? तुम्ही उलट फॉर्म भरायलाच पाहिजे, कारण 30% जागा स्पेशल तुमच्यासाठी राखीव आहेत असं स्पष्ट जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. तर बघा, नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये मित्रांनो फक्त 10वी पासवरून 284 जागांसाठी भरती आजपासून सुरू झालेली आहेत. ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून फॉर्म भरला पाहिजे. पेपर एकदम सोपा असतो. पेपर कसा असतो त्याचं जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर आज संध्याकाळी आपण याचं लाईव्हमध्ये तुम्हाला संपूर्ण 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका दाखवणार आहे. त्यामुळे ती प्रश्नपत्रिका बघून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे बापरे, इतका सोपा असतो, फक्त मार्क तुम्हाला जास्त पाडायचे आहेत. त्यामुळे पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम लगेचच आपण या व्हिडिओमध्ये पाहून घ्या आणि लगेचच फॉर्म भरा, अभ्यासाला सुरुवात करा. मला वाटतं की मी टू द पॉईंट कुठून अभ्यास करू, माझ्याकडे सगळा काही कंटेंट आहे का IBPS पॅटर्ननुसार, तर येस, तुमच्यासाठी मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शक आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती मार्गदर्शक फक्त 280 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं उपलब्ध केलेलं आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, टू द पॉईंट सगळं कंटेंट. इतरत्र भरकटायची काहीच आवश्यकता नाही आणि फी एकदम माफक ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणालाही असं वाटू नये की यार विचार करावा लागू नये, मला हे परवडेल का, मी घेऊ का नको. जर इच्छा असेल, तुम्हाला आवड असेल, आतून तुमची या ठिकाणी इच्छाशक्ती असेल की मला हा फॉर्म भरायचा आणि अभ्यास करायचा आहे, तर तुमच्यासाठी आता कोणताही अडथळा या ठिकाणी मित्रांनो सगळं टू द पॉईंट तुम्हाला दिलेलं आहे. 200+ ऑनलाईन टेस्ट सुद्धा सरावासाठी दिलेले आहेत. तर अधिक माहितीसाठी या नंबरला काय करायचं, संपर्क करायचा आहे किंवा डायरेक्ट 280 रुपये 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल. नोंदणी व मुद्रांक विभाग भरती मार्गदर्शक. तुम्हाला सगळंच करायचं असेल, सरळ सेवा, रेल्वे भरती, MPSC कंबाईन, तर त्यांच्यासाठी 850 मध्ये आहे. जे विद्यार्थी ऑलरेडी 850 मध्ये आहेत त्यांना सेपरेट बॅच घ्यायची काही सुद्धा आवश्यकता नाही. त्यांना यामध्ये सर्व काही भेटून जाणार आहे. वर्षभर जेवढ्या परीक्षा येतील सगळं कंटेंट तुम्हाला यामध्येच भेटून जाणार आहे. तर बघा, या ठिकाणी सविस्तर जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नोंदणी आणि मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मग पुणे म्हटल्यावर बऱ्याच वेळ त्यांना वाटतं की फक्त पुण्यासाठीच आहे का काय, नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही जाहिरात आहे. आपण या ठिकाणी बघू शकता एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सगळ्या विभागामध्ये जसं की या ठिकाणी पुणे आहे, नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई, कोकण या विभागामध्ये जे वेगवेगळी शहरं येत आहेत, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्येक या शहरामध्ये तुमचं परीक्षेचं केंद्र असणार आहे. तुम्हाला कुठेही जास्त दूर ठिकाणी टाकलं जाणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला धावाधाव होणार नाही याची काळजी यांनी घेतलेली दिसते आहे. स्पष्टपणे त्यांनी काय केलंय, फॉर्म भरतानाच तुम्हाला निवडायचे की तुम्हाला पेपर कोणत्या शहरामध्ये द्यायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे वेळ कमी आहे मित्रांनो, शेवटच्या तारखेची वाट बघत बसू नका. शेवटी सर्व्हरला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ऑनलाईन आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 22 तारखेपासून तर फॉर्म भरायला सुरुवात करा. लास्ट डेट जर आपण बघितलं तर मित्रांनो 10 मे पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. 10/5/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायची सवलत यांनी दिलेली आहे. मुदत तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. परीक्षा फी जर बघितलं तर मित्रांनो खूप जास्त परीक्षा फी असते IBPS TCSची, आपल्याला तर माहितीच आहे. खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये केलेले आहे आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांना 900 रुपये आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जर एवढी फी भरून फॉर्म भरत आहात तर त्या सिरियसली तुम्हाला अभ्यास पण करणं गरजेचं आहे, जेणेकरून ही फी तुम्हाला कित्येक पटीने तुमच्या पेमेंटमधून माघारी येईल याचीच पुरेपूर तुम्हाला जाणीव असली पाहिजे. ठीक आहे. नोकरी लागलीच पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला मित्रांनो त्याच्या कित्येक पटीने तुम्ही वसूल केलं पाहिजे, तेही आयुष्यभर, कारण हे परमनंट सरकारी नोकरी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने टू द पॉईंट आणि सिरियसली अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तेच आपण आपल्या कोर्समधून तुमच्याकडून सर्व काही करून घेत आहे. त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. एकदा तुम्ही कोर्स घेतला 850चा घ्या किंवा 280चा घ्या, तुम्हाला परिपूर्ण त्यामधून तयारी होऊन जाणार आहे. मग अर्ज कोणत्या लिंकद्वारे करायचा आहे मित्रांनो, तर ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे. इथं पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर IBPSच्या या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आजपासूनच काय होणार आहे, अर्ज करण्यासाठी उपलब्ध झालेले आहे. तर आजपासून ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे वेगवेगळे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात. जे फ्री क्लासेस असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात. आता आपण काय पाहिलं मित्रांनो, तर वयोमर्यादा आपल्याला पाहिजे आहे, अभ्यासक्रम पाहायचा आहे, कागदपत्रांचे हे स्क्रीनशॉट तुम्ही वाटलं सर काढून ठेवा. ठीक आहे. हा कागदपत्रांचे काय करायचं, स्क्रीनशॉट काढून ठेवा. जे तुमच्यासाठी आवश्यक आहे तेवढंच घ्या, कारण बाकीचं जे असतात खेळाडू, अनाथ वगैरे, ते तुम्हाला लागू नसेल तर ते घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला जेवढे या ठिकाणी लागू आहे तेवढंच फक्त तुम्हाला तिथं विचारलं जातं. ठीक आहे. मग आता हे कागदपत्र झालं. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला वयोमर्यादा, आता 10वी पासवरून आहे ते तर तुम्ही थंबनेलवरती बघितलेलंच आहे. वयोमर्यादा कोणाला किती लागते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो वेतन बघूया. वेतन, आता बघा, वेतन जर बघितलं तर S1 श्रेणीत या ठिकाणी वेतन आहे अगदी 47,600 पर्यंत तुमचं वेतन जाणार आहे. 15,000 ते 47,600 म्हणजे वेतन पण या ठिकाणी तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके.
मग या ठिकाणी जर बघितलं तर ही शिपाई पदांची परीक्षा असणार आहे मित्रांनो, ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे, गट ड ची परीक्षा असणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक प्रश्नामध्ये 2 गुण दिलेले आहेत. असे 100 प्रश्न असणार आहेत. एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. ओके, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण 100 प्रश्न, 100 गुणिले 2 केलं तर एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. बऱ्याच जणाला वाटतं की वयोमर्यादा माझं बसेल का नाही, माझी वयोमर्यादा बसते का नाही. तर बघा, वयोमर्यादा जर बघितलं तर मित्रांनो, जे खुले प्रवर्गामध्ये आहेत, ओपनचे कॅन्डिडेट विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी जर बघितलं तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आहे. जे मागासवर्गीय आहेत, SC, ST, OBC, NT, ओके, त्यांच्यासाठी जर बघितलं तर 43 वर्ष जास्तीत जास्त पाहिजे आहे. जे दिव्यांग उमेदवार आहेत, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहेत, तर त्यांच्यासाठी 45 वर्ष आहेत. अंशकालीन कर्मचारी जे अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी 55 वर्ष आहे. आपापल्या कॅटेगरीनुसार आपण खाली सुद्धा या ठिकाणी बघू शकता. तर हे वय कधी मोजायचं आहे, तर हे वय 22/4/2025 रोजी तुमचं वर सांगितल्या पद्धतीने एवढं वय असणं गरजेचं आहे. 22/4/2025 या तारखेला तुम्हाला एवढं वय पाहिजे, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकाच कोणतंही वय ग्राह्य धरलं जातं, हे लक्षात ठेवा. महिलांसाठी तर आपण जो थंबनेलवरती दिलेला आहे ते तर आपण बघूयाच, परंतु एक महत्त्वाची या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगायची की बाबा, जर महिला उपलब्ध झाली नाही, बघा महिलांकरांचा जे आरक्षित पद आहेत, परंतु पात्र महिला जर उपलब्ध नाही झाल्या तर त्या प्रवर्गात पुरुष उमेदवारांचा विचार केला जाईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे महिलांनी आपल्या हक्काची पदं घेतलीच पाहिजे आहेत. या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी ती पदं नाही घेतली तर ती पदं पुरुष उमेदवारांना देण्यात येतील असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्पष्टपणे महिलांसाठी 30% आरक्षण या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने दिलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, महिलांसाठी 30% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. माजी सैनिकांना 15% आरक्षण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. व्यवस्थित या ठिकाणी जर बघितलं तर थोडंसं अंधुक या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु याची तुम्ही काय करायची मित्रांनो, आपली जी भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवायचं आहे, कारण 284 ज्या जागा आहेत त्यामध्ये त्यांना जे आरक्षित पद आहेत तर त्यांनी त्याचा लाभ नक्की घेतला पाहिजे. दिव्यांग बांधव असतील, अनाथ बांधव असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी पदं राखीव ठेवलेली आहे, तर त्यांनी सुद्धा याचा लाभ घ्यायचा आहे. दिव्यांगासाठी 11 पदं आहेत एकूण 284 पदापैकी, आणि अनाथसाठी 2 पदं या ठिकाणी राखीव ठेवलेली आहेत, हे लक्षात ठेवा. आपण आता पात्रता पाहिली की 10वी पास आहे, वयोमर्यादा आपण आपापल्या प्रवर्गानुसार पाहिले, त्यानंतर एकूण पदं पाहिली, अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे पाहिले. आता फॉर्म तुम्ही भरणार आणि त्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागणार. ओके, ही परीक्षा IBPS घेणार आहे, त्यामुळे IBPS पॅटर्ननुसारच आपल्याला या ठिकाणी आता इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी असे 25 प्रश्न, म्हणजे जो तलाठी भरतीचा सिलेबस असतो किंवा कोणत्याही सरळ सेवेचा, तर त्या दृष्टीने असणार आहे. फक्त याची काठिण्य थोडीशी कमी राहणार आहे, ठीक आहे, कमी राहणार आहे. कालावधी जर बघितलं तर सेक्शनल टायमिंग त्यांनी दिलेला आहे, प्रत्येकासाठी अर्धा तास दिलेला आहे. एकूण 120 मिनिटांचा वेळ असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हटलं तर 100 दुनी 200 गुण असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. एकूण प्रत्येक प्रश्नाखाली तुम्हाला अगोदर जसं TCSला 4 पर्याय दिसतात, तलाठी भरतीला वगैरे आपण बघितलं, तसं इथं तुम्हाला 5 पर्याय दिसतील परीक्षेमध्ये. त्यामुळे त्याला काही घाबरायचं नाही की बाबा 4 दिसो 5 दिसो, त्याचंच तुम्हाला जे उत्तर द्यायचं ते एकच द्यायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे असं नाही की बाबा महाराष्ट्राची राजधानी कोणती, मग खाली किती जरी दिलं तर तुम्हाला महाराष्ट्राची एकच राजधानी आपल्याला मुंबईच निवडायची आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला असं काही नाही की बाबा तिथं तुम्हाला सोलापूर दिलेलं आहे, नागपूर दिलेलं आहे, त्यानंतर अजून वेगवेगळी शहरं दिलेली आहेत, लातूर दिलेलं आहे, तिकडं बीड दिलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर दिलेला आहे, ओके, पुणे दिलेला आहे. असं वेगवेगळी कितीही दिली तरी तुम्हाला काय फक्त या ठिकाणी मुंबई निवडायचं आहे. त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. तरी पण आपण टू द पॉईंट 5 पर्यायानुसार मित्रांनो तुम्हाला आज संध्याकाळी प्रश्नपत्रिका या पद्धतीने कशी असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. विशेष म्हणजे आनंदाची बाब अशी आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रश्न चुकला की त्याचे काय होतात मित्रांनो, बरोबर जेवढे आलेले आहेत त्यातून मार्क वजा केले जातात, परंतु इथं तसं नाही. तुमचा जरी प्रश्न चुकला तरी तुम्हाला जे बरोबर उत्तर, तुमचे प्रश्न जे बरोबर तुमचे गुण आहेत त्यातून कोणताही मार्क वजा केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही 100च्या 100 प्रश्न परीक्षेमध्ये सोडवूनच यायचं आहे. काय सांगावं, कदाचित एखादा येत नसेल आणि तुम्ही अंदाजपंच जर एखादा टिक मार्क केला आणि तो बरोबर आला तर तुम्हाला बोनस भेटेल, परंतु जर टिक मार्कच नाही केला तर बरोबर येण्याची शक्यताच नाही. त्यामुळं सगळेच्या सगळे प्रश्न सोडवूनच घरी यायचं आहे, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही, त्याचा लाभ तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. सगळेच्या सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने ही संपूर्ण जाहिरात आपण पाहिलेली आहे. काय माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही संपूर्ण ऑल इन वन बॅच पाहिजे असेल ती पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वाटते की नाही सर, मला प्युअर नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीसाठीच या ठिकाणी तयारी तेवढीच करायची आहे, बाकीचं नंतर बघू, तर अगदी तुमच्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून केवळ 280 रुपयामध्ये सगळं तुम्हाला कंटेंट दिलेलं आहे. याचा नक्की तुम्ही लाभ घ्या. सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला आहे. फक्त काय करायचं आहे, आपण आता फक्त मेहनत घ्यायची तयारी आपली दर्शवायची आहे, फॉर्म भरायचा आहे आणि मेहनती लागायचं आहे. 280 जागा जबरदस्त या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो.
पासवरून आहे 284 जागा, महिलांसाठी 30% जागा आहेत, तर याचा नक्की लाभ घ्या. प्रत्येकाने भरा, पुरुष असू द्या, महिला असू द्या. 10वी झाला आहे, वय बसत असेल तर नक्की भरायचं आहे. याबद्दल काही जरी तुम्हाला अडचण वाटली, शंका वाटली, स्क्रीनवर जो नंबर दिसतो यावरती बिंदास कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा 724843900176. ओके. तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या जिवलग मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यांना पण याचा कदाचित लाभ होऊ शकतो. ते पण याची जर तयारी करू इच्छित असेल तर लवकर या ठिकाणी तयारीला लागू शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याचे जे काही तुम्हाला प्रश्नपत्रिका वगैरे आपण काही फ्री घेत असतो तर ते पण तुम्हाला पाहता येतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करून ठेवा. धन्यवाद.